हा प्रॉब्लेम नाही आहे. हो. हे अननॅचरल अजिबात नाही आहे. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की मी एकटाच ह्या जगात असा व्यक्ती आहे ज्याला मुलांकडे आकर्षण आहे आणि मुलींकडे नाही आहे. आणि मला असं वाटायचं बाबा हे जर मी कोणाला सांगितलं तर मला सायंटिस्ट उचलून घेऊन जातील आणि लॅबमध्ये मला लॅबरॅड म्हणून टेस्ट करतील की हा असं कसा काय व्यक्ती जन्माला आलाय म्हणून. एक भिन्नलिंगी व्यक्तीही थोडा एफेमिनेट असू शकतो आणि एक समलिंगी व्यक्ती खूप मॅनलीही असू शकतो. तुम्ही काही काही माझे गे फ्रेंड्स बघशीलात ते असे मस्त एकदम बिल्डर शिल्डर, दाढी एकदम अशी आणि असे उंच असतात. मग त्यावरनं यू कॅन नॉट अज्युम इफ ही इज स्ट्रेट ऑर गे. ऑर आय विल शो यू लेस्बियन गर्ल्स विल वेअर मेकअप प्रिटी अँड एव्हरीथिंग. बऱ्याच वेळी लोकांना असं अझम्पशन असतं की टॉम्बॉय तर ती लेस्बियन असेल म्हणून. असं नसतं. माझ्याकडे एक मुलगा आला होता, 18-19 वर्षाचा असेल, आणि त्याचे वडील त्याला रेड लाईट एरियात घेऊन गेले आणि तिथल्या त्या बाईला सांगितलं की शिकव ह्याला. बापरे. आणि त्याच्यासाठी ते इतकं ट्रॉमॅटायझिंग होतं. त्याला नव्हत्या आवडत मुली, त्याला बायका आवडत नव्हत्या. इट डज नॉट जस्ट एक्झिस्ट इन ह्युमन. म्हणजे फक्त आपल्या मनुष्य जातीत नाही तर प्राण्यांमध्येही होमोसेक्शुअलिटी दिसते. देर आर गे लायन्स, टायगर्स, डॉंकीज. आणि एक खूप सुंदर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर एक गे पेंग्विन कपल आहे जे दुसरे पेंग्विन्सना दत्तक घेतात छोट्या. वाव. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आम्ही काही वेगळे नाही आहोत, आम्ही काहीही असे एलियन नाही आहोत. आम्ही तुमच्यासारखे ह्युमन्स आहोत आणि आम्हाला ह्युमनसारखंच ट्रीट करा. हॅलो, नमस्कार. खुसफुसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आजचा विषय ज्याबद्दल खरंच आपण समाजामध्ये खुसफुस करतो. जे लोक खुसफुस नवीन पहिल्यांदा पाहत आहेत त्यांना खुसफुस काय आहे हे सांगतो. खुसफुस म्हणजे खुसफुसमध्ये आपण असे विषय डिस्कस करतो ज्याबद्दल सोशली पब्लिकली बोलणं अलाउड नाही आहे, जे आपण टॅबूड विषय मानलेले आहेत आणि ज्याबद्दल बोलणं टाळतो. तर जे खुसफुस करत बोलण्याचे विषय आहेत त्याच्यावरती ओपन कॉन्व्हर्सेशन्स करावे आणि त्याच्याबद्दल आणखीन मोकळ्यापणाने सगळ्यांना बोलता यावं, त्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे विषय घेऊन येतो. तर आजचा विषय आहे आता प्राईड मंथ आहे आता, त्याच्यासाठी आपण आजचा विषय घेतला आहे की होमोसेक्शुअलिटी. मला वाटतं खूप काळ आपल्याकडे म्हणजे परंपरागत होमोसेक्शुअल्स, ट्रान्सजेंडर्स, आता आपण कम्युनिटी म्हणूयात म्हणजे LGBTQAI कम्युनिटीचं रिप्रेझेंटेशन आपल्याकडे कल्चरली खूप काळ आहे सोसायटीमध्ये. पण तरीही तो विषय इतका टॅबूड झालेला आहे की आत्ता आपण उघडपणाने त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आणि खूप कमी माहिती आपल्याला त्याच्याबद्दल आहे. तर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे आपले 2 मित्र आलेत. नंदिताताई, मी तुला मित्रच म्हणतो, मैत्रीण म्हणतो माझी. तर नंदिता अंबिके आहेत, ज्या सोशल वर्कर आहेत आणि समभावनासोबत त्या खूप वर्ष काम करतात. चाइल्ड अब्यूजमध्ये त्यांचं खूप काम आहे आणि मुळातच या विषयाची खूप माहिती आहे आणि खूप काम केलेलं आहे त्यांनी. आणि आपल्यासोबत आहे विशाल पिंजानी, जो स्वतः एक पुस्तक प्रकाशक आणि विक्रेता आहे, जो स्वतः एक गे ॲक्टिव्हिस्ट आहे आणि मोटिवेशनल स्पीकर पण आहे. तर वेलकम दोघांनाही. थँक्यू. मला नंदिताताई तुला विचारायचं होतं की बऱ्याचदा ना होमोसेक्शुअल आहे किंवा गे आहे किंवा लेस्बियन आहे असं म्हटल्यानंतर पालकांपुढे किंवा एक जनरल प्रश्न जो पडतो की ते अनैसर्गिक आहे किंवा हे अननॅचरल आहे आणि ते बरं केलं जाऊ शकतं. तर मी खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत, म्हणजे काय काय वेगवेगळे उपचार दिले जातात, शॉक पासून वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात ते बरं करण्यासाठी. तर इफ यू कॅन टॉक अबाउट इट की एकतर हे अननॅचरल आहे का आणि ते काही उपचाराने बरं होऊ शकतं का? पहिलं तर मला थँक्यू इथे बोलावलं. आणि मुळामध्ये लैंगिकता, सेक्शुॲलिटी जी आहे ना ती कॉन्टिन्युम आहे. म्हणजे ती खूप सगळ्या शेड्स आहेत आणि आपल्याला जे ज्याच्या जास्त जवळ वाटतं ती आयडेंटिटी आपण घेतो. तर ते फ्लुइड आहे ना, चिमण्यांच्या खोक्यासारखं अशी नाही आहे. म्हणजे मी स्वतःला विषमलैंगी बाई, लग्न झालेली, मूल असलेली अशी आहे.
मला आयुष्यात कधीच दुसरी बाई आवडणार नाही का, मला माहिती नाही आहे. तर यू नेवर नो. हे एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा प्रॉब्लेम नाही आहे, हो. हे अननॅचरल अजिबात नाही आहे. ह्या गोष्टीवरती मला ह्यानी जे म्हटलं ना, काय तू शब्द इंग्लिशमध्ये वापरलास रे, सेक्शुअल ओरिएंटेशन, मराठीत लैंगिक कल. माझा लैंगिक कल हा जो मला कळेल तेव्हापासनं समाजामधल्या धारणांमुळे ते मूल स्वतःशी पण भांडत असतं की माझ्या मित्रांना असं नाही वाटत आणि मलाच का वाटतंय. माझे काही असे मित्र आहेत जे मला म्हणत होते की 15-16व्या वर्षी ना माझे मित्र मुलींना बघायचे आणि मी माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला बघायचो आणि मला असं वाटतं की हे काही करून बरं व्हायला पाहिजे आणि मला भयंकर काहीतरी झालेलं आहे आणि आता हा प्रॉब्लेम आणि ह्याच्याबद्दल मी बोलू. म्हणजे मला एक मुलगी आवडते हे सांगणं सुद्धा आईवडिलांना आपल्याला किती अवघड आहे 15-16व्या वर्षी 14व्या वर्षी. तर मला मुलगाच आवडलाय आता, तर हे मी कुणाशी बोलू. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, पहिली गोष्ट, जे काही वाटतंय ना त्या मुलाला, तर त्याच्यावरती त्याचा कंट्रोल नाही आहे. म्हणजे तुम्ही असे वागता, तुम्ही, आपल्याकडे खूप बोटं दाखवायची, त्यात त्याची चूक नाहीये, त्या व्यक्तीची चूक नाहीये, प्रॉब्लेम नाहीये, कंट्रोल नाहीये. त्याला जर वाटलं की आपल्याकडे ते एक लग्न हा विषय ना, की लग्न केलं की सगळं रामबाण उपाय आहे ना, तर असं होत नाही. नाही आवडत बाई, किळस वाटते मुलांना, जर का त्यांना पुरुष आवडत असतील तर ना, की अरे बापरे आता हिच्या शेजारी झोपायचंय का, इथपासूनच सुरू होतं, पुढचं सगळं तर खूप लांब आहे, बाकीची नाती वगैरे. आणि राईट ऑफ, त्यासाठी एक असं मी काही सांगू का नसतं. की हां. सर्वात महत्त्वाचं काय आहे, जसं तुम्ही विचारलं की हे अननॅचरल आहे का आणि हा कोणत्या प्रकारचा आजार आहे का, तर पहिली गोष्ट तर हे अननॅचरल नाही आहे, कारण का इट डज नॉट जस्ट एक्झिस्ट इन ह्युमन. म्हणजे फक्त आपल्या मनुष्य जातीत नाही तर प्राण्यांमध्येही होमोसेक्शुअलिटी दिसते. देर आर गे लायन्स, टायगर्स, डॉंकीज. आणि एक खूप सुंदर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर एक गे पेंग्विन कपल आहे जे दुसरे पेंग्विन्सना दत्तक घेतात छोट्या, आणि तो इतका क्यूट ते व्हिडिओ आहे ना, सांभाळतात. तर तो व्हिडिओ बघूनच तुम्हाला लक्षात येईल की समलैंगिकता जे आहे हे अननॅचरल नाही आहे, कारण का हे प्राण्यांमध्येही आहे, पक्षींमध्येही आहे, हो. काही म्हणजे जे Dolphins आहेत. आहेत तर त्याच्यामध्येही आहेत. तर हे अनैसर्गिक अजिबात नाही आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की हे कोणत्या प्रकारचा आजार आहे का, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन, इंडियन सायकॅट्रिक असोसिएशन आणि आता 2018 नंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सगळ्यांनी कॅटेगॉरिकली सांगितलं आहे की लैंगिकता, सेक्शुअल ओरिएंटेशन, अल्टरनेट सेक्शुअल ओरिएंटेशन्स, होमोसेक्शुअलिटी आणि बायसेक्शुअलिटी, दे आर नॉट एनी काइंड ऑफ मेंटल ऑर फिजिकल डिसऑर्डर. आणि त्याच्याबरोबर अजून एक त्यांनी पोझिशन स्टेटमेंट दिलं आहे की ह्याच्यावरती आपण काही बदल करू शकतो किंवा अल्टर करू शकतो, त्याच्यावरतीही कोणताही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. आणि ट्राईंग टू चेंज समवन सेक्शुअलिटी विल in fact create stigma against that person and low self-esteem in that person and create mental health issues. So it is not a disease, it is not a illness, it's not something that you can change and it is not something that you can choose. हो, म्हणजे एक प्रकारचा ॲब्यूजच होईल ना, की त्या मुलाचा सेल्फ एस्टीम ज्याला आपण म्हणतो, स्वाभिमान किंवा स्वतःच्याबद्दलचं आत्मविश्वास, तिथेच खच्चीकरण केल्यानंतर ती मुलं शिक्षणामध्ये, प्रोफेशनमध्ये कशी बरं सक्सेसफुल होतील. बरोबर आहे. कारण मग स्वतःला नाकारायला जर शिकवलं गेलं तर मग सगळंच विस्कटून जातं ना. पुढचा प्रश्न तुम्ही विचारला होता, क्युअर. ह्याच्यावर मला खूप स्ट्रॉंग मत मांडायचं आहे की असे अनेक, मी खूप विचारपूर्वक बोलते, क्वॅक डॉक्टर्स असतात जे ठामपणाने सांगतात की आम्ही लैंगिकता बदलून देऊ. तर लैंगिकता बदलता येत नाही. त्यात सो कॉल्ड ॲब्युझिव्ह थेरपीनंतर मूल म्हणेल की हो, पण ते बदललेले नसतात. जेव्हा केव्हा पॉवर त्यांच्याकडे येईल तेव्हा ते स्वतःची सेक्शुअलिटी खऱ्या अर्थाने खुलेपणाने जगतील. तर माझा ना एक सगळ्या आईवडिलांना एक म्हणणं आहे, खूप जास्त पैसे खर्च करतात अशा डॉक्टरांकडे जाऊन, शेती विकतात, घरं विकतात आणि अशा की
हा नॉर्मल होईल, ही नॉर्मल होईल. नॉर्मल आहे ते बाळ तुमचं, कारण की हा रोग नाही आहे. हो, आणि ह्याला ज्याला रोग नाही त्याला क्युअरचा संबंधच येत नाही, बरोबर आहे. माणूस आहे. हम्म. तर हे जरा सगळ्यांनी प्लीज म्हणजे मी पण एक आई आहे आणि माझा मुलगा हेट्रोसेक्शुअल आहे. मी जेव्हा गे मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कम्युनिटीतली माणसं म्हणायची की हे तुझं पोर आहे, उद्या हे गे निघालं तर तू काय करशील. तर मी म्हणाले की मला थोडं वाईट वाटेल कारण तुमचा मार्ग फार खडतर आहे, हम्म. पण माझं बाळ आहे, मी तुझ्याबरोबरच उभी राहीन ना. होमोसेक्शुअलिटी म्हणजे काय, हाऊ वूड यू डिफाईन इट? आणि ते एक्सप्लेन करत असताना एकतर बायोलॉजिकल पद्धतीनं म्हणजे त्या पर्स्पेक्टिव्हने सेक्स असाइंड जन्मल्यानंतर जे सेक्स असाइंड आहे ते आणि जेंडर आयडेंटिटी याच्यामधला फरक जर विशाल तू सांगू शकलास. इट्स नाईस दॅट आपण ह्या प्रश्नापासून सुरुवात करतोय, कारण का जर आपण हे व्यवस्थित एक्सप्लेन केलं आता तर पुढचं सगळं कॉन्व्हर्सेशन लोकांना समजायला इझी होणार आहे. इझी का नसतं, कारण का याच्याबद्दल बोललेलंच जात नाही. सो इट्स गुड दॅट वी आर बिगिनिंग विथ बायोलॉजिकल सेक्स. तर ज्यावेळेस एक बाळ जन्माला येतो तर त्याच्या शारीरिक लिंगांकडे बघून नर्स त्याला मेल किंवा फिमेल डिक्लेअर करते. त्याला आपण म्हणतो सेक्स असाइंड ॲट बर्थ किंवा बायोलॉजिकल सेक्स. बायोलॉजिकल सेक्स म्हणजे शारीरिक लिंग, की शरीरानं तो व्यक्ती, त्याला जर मेल सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत तर तो मेल आहे. म्हणजे आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर जन्मला लिहून येतं. येस, सेक्स असाइंड ॲट बर्थ इज दॅट. आता जन्मानं आपली जेंडर आयडेंटिटी अशी काय नसते, ती वयाच्या 3 वर्षानं डेव्हलप व्हायला सुरू होते. जेंडर आयडेंटिटी म्हणजे काय, ज्याला आपण लिंग ओळख म्हणतो मराठीमध्ये, की एका व्यक्तीची स्वतःबद्दलची भावना की तो स्त्री आहे किंवा पुरुष आहे. ओके. मॅक्सिमम पॉप्युलेशन जी असते त्यांचं बायोलॉजिकल सेक्स किंवा सेक्स असाइंड ॲट बर्थ आहे ते त्यांच्या जेंडर आयडेंटिटी, लिंग ओळख, स्वतःबद्दलच्या भावनाबरोबर जुळतो. अशा लोकांना आपण सिस जेंडर म्हणतो. ओके. पण तो काही लोक असतात ज्यांची ही भावना जुळत नाही त्यांच्या शारीरिक लिंगाशी, त्यांना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. तर शरीरानं जर तो पुरुष असेल आणि त्याची स्वतःबद्दलची भावना स्त्रीची असेल, स्वतःला स्त्री समजत असेल किंवा स्त्रीच्या पोशाखामध्ये त्याला राहायला आवडत असेल, तिच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीच्या समाजात जे आता डिवाईड केल्या आहेत त्या घ्यायला आवडत असतील, तर त्यांना आपण ट्रान्सजेंडर वुमन म्हणतो. आणि सिमिलरली एखादी व्यक्ती शरीरानं स्त्री असेल पण तिची स्वतःबद्दलची भावना मी पुरुष आहे असेल तर त्याला आपण ट्रान्सजेंडर मॅन म्हणतो. ओके. इट इज कॉमन दॅट अ पर्सन हुज बॉर्न अ मॅन विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ वुमन अँड वुमन विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ मॅन. त्यांना आपण हेट्रोसेक्शुअल म्हणतो किंवा मराठीत म्हणलं तर भिन्नलिंगी. हां, पण तो काही व्यक्ती असे असतात ज्यांचं आकर्षण सेम सेक्सकडे असतो, पुरुषाचं पुरुषाकडे असेल किंवा स्त्रीचं स्त्रीकडे असेल, त्यांना आपण म्हणतो होमोसेक्शुअल. जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की होमोसेक्शुअल म्हणजे काय, तर होमोसेक्शुअल मेन आर कॉल्ड गे, होमोसेक्शुअल विमेन आर कॉल्ड लेस्बियन. दॅट इज द जी अँड द एल ऑफ LGBTIQA. त्यात काही लोक असेही असतात ज्यांचं आकर्षण दोन्ही सेक्सेसकडे असतो किंवा दोन्ही जेंडरकडे असतो, त्यांना आपण बायसेक्शुअल म्हणतो की दोन्हीकडे अट्रॅक्शन आहे. आणि एक बायोलॉजिकल सेक्स मायनॉरिटी पण असं ट्रान्सजेंडरच्या अगोदर, सॉरी आय फॉरगॉट टू से, की जसं मी तुम्हाला सांगितलं की जन्माला ज्यावेळेस एक बाळ येतो त्यावेळेस त्याच्या शरीराकडे बघून त्याला मेल किंवा फिमेल डिक्लेअर करतो. त्यावेळेस काही मुलं अशी पण जन्माला येतात त्यांच्याकडे बघून तुम्ही सांगू शकत नाही की हे मेल आहे किंवा फिमेल आहे. Okay. त्यांना आपण इंटरसेक्स चिल्ड्रन म्हणतो. दॅट इज द आय ऑफ द LGBTIQA. तर हे L लेस्बियन, G गे, B बायसेक्शुअल, T ट्रान्सजेंडर, I फॉर इंटरसेक्स. दिस इज द LGBTIQA. आता Q म्हणजे काय, क्यूचे 2 अर्थ असतात LGBTI ॲक्रोनिममध्ये. एक तर क्वेअर, जो एक अम्ब्रेला टर्म आहे सर्व सेक्शुअल अँड जेंडर मायनॉरिटीजसाठी. तर जो कोणी सिसजेंडर नाही आहे आणि हेट्रोसेक्शुअल नाही आहे ते सगळे हे क्वेअर अम्ब्रेला टर्मच्या खाली येतात. म्हणजे लैंगिक अल्पसंख्या, ते शारीरिक लिंगानं अल्पसंख्याक असतील किंवा लिंग ओळखणं अल्पसंख्याक असतील किंवा लैंगिक आकर्षण त्यांचा जो इतरांपेक्षा वेगळा असतो, तर हे सगळ्यांना आपण क्वेअर म्हणतो. आणि क्यूचा अजून एक अर्थ असतो LGBTIQA म्हणजे क्वेश्चनिंग. ज्या व्यक्तीला अजून स्वतःच्या जेंडर आयडेंटिटीबद्दल श्युरिटी नाही आहे त्या व्यक्तीला आपण क्वेश्चनिंग म्हणतो. ओके. आणि शेवटचा तो ए मीन्स ए सेक्शुअल, ज्या व्यक्तीला फार कमी अट्रॅक्शन असतो कुठल्याही जेंडर किंवा सेक्सकडे किंवा नाहीसा टोटली नसतो, अट्रॅक्शन नसतो. आणि प्लस, जो आपण म्हणतो प्लस रिप्रेझेंट्स
all the other spectrums or all the other identities within these identities which we don't have a words for yet. अजूनही आता बघा बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याला पॅनसेक्शुअल हा शब्द माहिती नव्हता, पॅन जेंडर ए जेंडर शब्द माहिती नव्हता. पण जसं जसं आपली ह्याबद्दलचा जो थॉट इव्हॉल्व्ह होत चालला आहे, आपली वोकॅब्युलरी इव्हॉल्व्ह होत चालल्या, तर आपण ते नवीन वर्ड्स यायला लागले. तर प्लस रिप्रेझेंट एनीबडी हू इज बिटवीन ऑन बियॉन्ड द स्पेक्ट्रम. काय म्हणत आता ही सगळी फाईट चालली आहे की कसं सोसायटीने होमोसेक्शुअल्स LGBTQAI अख्ख्या कम्युनिटीला कसं एक्सेप्ट केलं पाहिजे. पण मला वाटतं सगळ्याची जी सुरुवात होते ती स्वतःला एक्सेप्ट करण्यापासून. तर ज्यावेळेस कुठलीही एक व्यक्ती असेल, म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल, त्यांना त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन कळायला लागतं की मी हेटेरोसेक्शुअल नाही आणि माझे काही वेगळे सेक्शुअल ओरिएंटेशन्स आहेत माझ्या असाइन्ड सेक्सपेक्षा. तर ती एक्सेप्टन्सची जर्नी काय असते आणि किती मोठी जर्नी ती असू शकते. कारण मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर समाजाने एक्सेप्ट करायला हवं आहे किंवा इतर लोकांनी या पद्धतीनं बघायला हवं आहे, तर तुम्ही स्वतःला त्या पद्धतीनं बघू शकता का, हे खूप महत्त्वाचं आहे. तर ती सेल्फ एक्सेप्टन्सची जर्नी काय असते हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आणि तो सेल्फ एक्सेप्टन्स मिळाल्यानंतर काय बदल होतो. तर आय विल बिगिन विथ माय ओन जर्नी. आणि माझ्यासाठी तर ज्यावेळेस मला ह्या भावना म्हणजे मला कळायला लागला की मला अशा भावना आहेत, त्यावेळी ह्यांच्यासाठी कोणता शब्द माझ्याकडे नव्हता, वोकॅब्युलरी नव्हती ज्यामध्ये मी माझ्या स्वतःला एक्सप्रेस किंवा व्यक्त करू शकू. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की मी एकटाच ह्या जगात असा व्यक्ती आहे ज्याला मुलांकडे आकर्षण आहे आणि मुलींकडे नाही आहे. आणि मला असं वाटायचं बाबा हे जर मी कोणाला सांगितलं तर मला सायंटिस्ट उचलून घेऊन जातील आणि लॅबमध्ये मला लॅबरॅड म्हणून टेस्ट करतील की हा असं कसा काय व्यक्ती जन्माला आला आहे म्हणून. तर जोपर्यंत मला ह्या गोष्टी कळायला नाही की असं असते, तोपर्यंत इतकं फिअर होता की मी जगात एकटाच असा आहे, इतकं लोनलीनेस होतं की माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे. मी बोलू तरी कोणाशी, सांगू तरी कोणाला सांगू ही गोष्ट आणि कसं सांगू, कारण का त्याच्यात शब्द पण नव्हते. तर टिल द टाईम आय अंडरस्टूड वॉट द वर्ड गेज, जे बऱ्याच वर्षानंतर कुठल्या तरी मला मित्रानं विचारलं तू गे आहेस का, आणि त्यानंतर मला इंटरनेट कॅफेवर जाऊन शब्द शोधल्यावर कळालं की गे म्हणजे काय. तोपर्यंतची माझी जर्नी भयानक होती. टोटल अंधकार, काही दिसत नाही, काही कळत नाही, स्वतःबद्दलची ही भावना. तर आय कॅन स्टील से की हे एक प्रॉब्लेम म्हणजे किंवा हे एक चॅलेंज असतो सगळ्या LGBTIQना की पहिला तर जर तुम्हाला नॉलेज नसेल ह्या गोष्टींचा, आणि भरपूर ठिकाणी अजूनही असं आहे की लोकांनी सेक्स जेंडरबद्दल ऐकलेलं नसते किंवा अल्टरनेट सेक्शुअल आणि जेंडर आयडेंटिटीजबद्दल ऐकलेलंच नसते. आपल्याकडे सेक्सबद्दलच सेक्सबद्दलच बोललं जात नाही. म्हणजे हेटेरोसेक्शुअल्स बद्दलच्या सेक्सबद्दलही बोलत नाही. हे तर फार लांबचं आहे काही लोकांसाठी. तर तो एक फिअर असतो, लोनलीनेस असतं इनिशियली. ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं की ह्याचा अर्थ काय आहे, त्यावेळी हेही समजायला लागतं की अशा व्यक्तींबद्दल समाजात द्वेष आहे, अशा व्यक्तींचं लोक बहिष्कार करतात, अशा लोकांवर व्हायलन्स होतो, अशा लोकांवर रेप होतो, मर्डर होतो, घरातनं हकलून काढलं जातं, अशा लोकांना आर किल्ड फॉर द ऑनर ऑफ द फॅमिली. मग तो एक नवीन फिअर होतो की बाबा जर मी जरी सांगितलं तर मला पण घरवाले घरातनं हकलून काढतील का, मला स्वीकार करतील की नाही. तर फ्रॉम द जर्नी बिगिन्स फ्रॉम ट्राईंग टू अंडरस्टँड आवरसेल्स आणि देन ॲक्सेप्ट आवरसेल्स. आणि त्या ॲक्सेप्टन्समध्ये फिअर असतं, शेम असतं, गिल्ट असतं, लोक काय म्हणतील, माझ्या आईवडिलांचं नाव मी खराब करेन. ह्या सगळ्या चॅलेंजेस ओव्हरकम केल्यानंतर बाहेरचं की आता आपलं स्वतःचं ॲक्सेप्टन्स झालं की लोक मला ॲक्सेप्ट करणार की नाही, समजतील की नाही, माझ्यावर कुठल्या प्रकारचा व्हायलन्स तर होईल की नाही. तर हे सगळे फिअर असतात आणि हे म्हणजे रिझनेबल फिअर असतात, कारण का असं होतं. आता आपण किती उदाहरण बघितलेत भारतातच, जिथं एखादी स्त्री आपल्या आईवडिलांना सांगते की मी लेस्बियन आहे किंवा मी समलिंगी स्त्री आहे, तर आईवडिलांना समजत नाही हे काय असतं. आणि मग कुठल्या तरी गायनोकॉलॉजिस्टकडे घेऊन जाते. आता कोल्हापूरमधला रिसेंट एक्झाम्पल आहे की एका मुलीनं सांगितलं की मी लेस्बियन आहे, तर तिला गायनोकॉलॉजिस्टकडे घेऊन गेले आणि गायनोकॉलॉजिस्ट ट्राय टू चेक हर फिजिकली इफ शी इज फिमेल ऑर नो. आणि काय फिंगर टेस्ट वगैरे केला किंवा काय केला की वजायना आहे की नाही, हे आहे की नाही, आणि सर्टिफिकेट दिला की ही फिमेल आहे म्हणून. बट शी इज female only. She's just attracted towards men. It has nothing to do with her biological sex. तुम्ही शरीरानं स्त्री आहे तर तुमचं आकर्षण पुरुषांकडे असेल, कंपल्सरी नाही आहे. तर अशा प्रकारचे घटना घडतात LGBTIQ लोकांकडे. तर आणि बऱ्याच वेळी अशा लेस्बियनवरती फॅमिली असिस्टेड सहमतीनं तिच्यावर बलात्कारही होतो की हिनं कधी पुरुषाबरोबर सेक्स केलेला नाही आहे, तर हिला वाटते की ही लेस्बियन आहे, आणि मग पेरेंट्सच किंवा भाऊच कुठल्या तरी मेलला आणेल आणि सांगेल की हिच्यावर बलात्कार, जेणेकरून ही स्ट्रेट होईल किंवा हेट्रोसेक्शुअल होईल. एवढं ट्रॉमॅटिक आहे. हां, इट्स ट्रॉमॅटिक. आणि तर ह्या सगळ्या ज्या भीती असतात ना, त्या ओव्हरकम करून आम्ही कमआउट केलं
त्यानंतर त्या व्यक्तीला वेळ देणे की तो अंडरस्टँड करेल, ॲक्सेप्ट करेल, त्यांच्या ह्याबद्दलच्या ज्या चुकीच्या धारणा आहेत, मिसइन्फॉर्मेशन आहेत किंवा प्री कन्सिव्ह नोशन आहेत त्या घालवण्यात वेळ जातो. तर ही जर्नी सेल्फ ॲक्सेप्टन्सपासून ते ॲक्सेप्टन्स ऑफ द पीपलपासून होतं. आणि द अदर पार्ट ऑफ युअर क्वेश्चन वॉज हाऊ डू यू फील आफ्टर कमिंग आउट. तर इट्स अ व्हेरी लिबरेटिंग फिलिंग. एकदा पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोललो कोणाला की मी गे आहे, तर असं वाटलं की माझ्या छातीवरनं कोणी ओझा काढून टाकलेला आहे. अँड फायनली आय कुड ब्रीद अ लिटल मोर. कारण का आय डिड नॉट हॅव टू हाईड एनी मोर, आय डिड नॉट हॅव टू लाय एनी मोर, अँड आय डिडंट हॅव टू वेअर अ मास्क एव्हरी डे. कोणतरी पोरी डिस्कस करतील तर मी पण खोटं करून हा रे खूप हॉट आहे वगैरे. तर किती खोटं बोलायचं, किती मास्क घालून फिरायचं. तर कमिंग आऊट हे खूप लिबरेटिंग फिलिंग राहिलं माझ्यासाठी. बरेचसे माझ्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांचे पण सिमिलर एक्सपिरियन्सेस राहिलेत की कमिंग आऊटनंतर खूप जास्त लिबरेटिंग फील होतं. आणि चॅलेंजेस येतात, काही लोकांना कमी येतात, काही लोकांना जास्त येतात, परंतु त्या चॅलेंजेस ओव्हरकेम केल्यानंतर इज वेअर वी ॲक्च्युली स्टार्ट लिव्हिंग आवर लाईफ. आणि माझ्या लाईफमध्ये पर्सनली सांगितलं, माझ्यामध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम आला तो कम आउट केल्यानंतरच आला. त्याच्या अगोदर माझ्यामध्ये जरासं पण असं म्हणजे खूप प्रॉब्लेम होते, सेल्फ इस्टीमचं म्हणा, कॉन्फिडन्सचं म्हणा, किंवा इवन माय इंटरॅक्शन्स विथ पीपल वर नॉट व्हेरी गुड. आय वॉज नॉट सोशली व्हेरी गुड. आणि माझी मेंटल हेल्थ तर टेरेबल होती. So it makes a lot of, it has a lot of impact on your personal, physical, mental health. It has a lot of impact on your social behavior also. ट्रॉमाच आहे ना रे. हां, being inside the closet is a trauma. PTSD आहे खरं तर. हो, कारण की इतकं नाकारलं जाणं आहे. हा जसं म्हणाला ना तसं माझ्याकडे एक मुलगा आला होता, 18-19 वर्षाचा असेल. आणि त्याचे वडील त्याला रेड लाईट एरियात घेऊन गेले आणि तिथल्या त्या बाईला सांगितलं की शिकव ह्याला. बापरे. आणि त्याच्यासाठी ते इतकं ट्रॉमॅटायझिंग होतं. त्याला नव्हत्या आवडत मुली, त्याला बायका आवडत नव्हत्या. आणि हे एक प्रकारचं रेपच झालं म्हणजे माझ्या मते तर. कारण का जबरदस्ती तुम्ही त्या हो, मुलाला आणि मग खच्चीकरण होतं ना. बरं, एवढं करून शेवटी असं आहे की तुम्ही जेव्हा ब्रॉथेलमध्ये मुलाला नेता आणि तेव्हा हा विषय वेगळा होईल, पण त्या बायका पण काही फार गोड गोड बोलणाऱ्या नसतात काही. त्याला म्हटल्या तू पुरुष नाही आहेस, म्हणजे डबल ट्रॉमा. आणि मग वडिलांना पण वाटलं की हा पुरुष नाही आहे आणि तो पुरुष होता ज्याला पुरुष आवडतात. म्हणजे ही कोणत्या प्रकारची जबरदस्ती आहे आणि ही नैतिकता तरी कुठल्या प्रकारची आहे. आणि ही समज इम्पॉर्टंट आहे लोकांमध्ये असणं की पुरुष म्हणून जन्माला आलं तर त्याचं आकर्षण स्त्रीकडे असायला पाहिजे. हे असं नाही आहे. काही लोक असतात जे शरीरानं पुरुष असेल त्यांचं आकर्षण स्त्रीकडे असू शकतं आणि किंवा दोन्हीकडे असू शकतं. असंही असतं. ही कल्पना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की असे काही व्यक्ती असतात जगात. येस, वी एक्झिस्ट. अगदी. आणि ना हल्ली ना म्हणजे झाली त्याला 10-1 वर्ष झाली असतील, गे कपलबद्दलचा काही काही ठिकाणी ॲक्सेप्टन्स आहे. दुसरा प्रश्न येतो, तुमच्यातला नवरा कोण आहे आणि बायको कोण आहे. अरे बाबा, खरं म्हणजे हेट्रोसेक्शुअल मध्ये सुद्धा हा वाद होतो की हू वेअर्स द पॅन्ट्स, द बोथ ऑफ अस. म्हणजे हे बघ ना, हे किती घाण आहे ना. म्हणजे कम ऑन, आम्ही पाळीपाळीने खेळतो हा खेळ. तर हा, आता इमोशनली समजा त्याला माझी गरज असेल तर मी पॅन्ट घातली आणि मग मला काय आहे हे. म्हणजे ह्युमॅनिटी हा विषय समजत नाहीये का. आणि सिन्स दिस टॉपिक हॅज कम, आय ऑल्सो वॉन्ट टू इलॅबरेट ऑन जेंडर ॲज अ कन्सेप्ट. जेंडर हे जे आहे हे आपण एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आपण ह्युमन्सनी क्रिएट केलेलं आहे. त्याला काही सायंटिफिक किंवा लॉजिकल एक्सप्लेनेशन नाही आहे. एखाद्या स्त्रीनं लांब केस ठेवा आणि पुरुषानं छोटी केस ठेवा, त्याच्या मागे कोणताही सायंटिफिक एक्सप्लेनेशन किंवा रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग नाही आहे. पुरुषांनी पॅन्ट घालावी आणि स्त्रियांनी साडी घालावी, त्याच्यात काहीच नाही आहे. इनफॅक्ट काही असेल तर हे बेड्या आहे जे पेट्रिआर्कीनी स्त्रीवर घातलेलं, जेणेकरून स्त्रियांना लिबर्टी नाही मिळावी. तर जेंडर इज समथिंग दॅट वी humans created, and I think if we look forward to our future, we all future should become gender neutral, you know, किंवा
जेंडर असायलाच नाही, स्पेशली क्लोथिंगमध्ये जेंडर करेक्ट. आणि हेअर ऑफ लेंथमध्ये जेंडर, रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जेंडर, की जेवण कोण बनवणार Facial आणि hair मध्ये gender. फेशियल हेअरमध्ये हो. जेंडर, म्हणजे किती ते मुलींना काय वॅक्सिन आणि trauma काय देते मुलींना ते? करावं लागतं, अप्पर लिप कर, हे कर ते कर. अरे तेवढंच नाही, आणखी नाही काय काय करावं लागतं. I don't want to get- तर जेंडर हा कॉन्सेप्ट आपणच क्रिएट केलेला आहे आणि आय थिंक इट्स अबाउट टाईम दॅट वी लेट गो ऑफ दिस Seriously. कॉन्सेप्ट. इट इज अ व्हेरी डिस्क्रिमिनेटरी कॉन्सेप्ट, इट्स अ व्हेरी डिवायसिव्ह कॉन्सेप्ट आणि वेळ आलेली आहे की आपण आता सुरुवात करावा एक जेंडर न्यूट्रल फ्युचर क्रिएट करायची. हो. आणि तुला असं वाटतं का रे, म्हणजे आता माझे तर अनुभव 2002 आणि झाली ना 20 वर्ष नाही म्हणलं तरी सुरुवात होऊन, पण मला एकूण जे जाणवतं ना, तर समवयीन मुलांमध्ये ॲक्सेप्टन्स बऱ्यापैकी आहे. हो. म्हणजे माझ्या मुलाच्या वर्गामध्ये बऱ्याच शेड्सच्या लोक होती आणि ज्याला आपण क्वीर म्हणतो ना, Queer. तर त्याची एक पर्सनशी मैत्री होती जी बायोलॉजिकली मुलगी आहे, पण ती कधी मुलगा असायची आणि कधी मुलगी असायची. तर त्यांनी मला घरी येऊन विचारलं होतं की आता मी तिला काय हाक मारणार. म्हणलं तिला विचार, तुला तो म्हणून हाक मारू, ती तुला म्हणून काय हाक म्हणू. मारू. इंग्लिश सोपी आहे ना, मराठीत लिंग येतच ती तो नाही ते. असं नाही आहे, ते येत आहे ना. तर ह्या बाबतीत तुम्ही जे बोला किंवा तुमचा मुलगा जे बोला ते बरोबर बोला, की तुम्ही त्या व्यक्तीला विचारा की त्याचे प्रिफर्ड प्रोनाऊन्स काय आहेत, की त्याला Correct. कुठल्या काय हाक मारू, तुला ती म्हणून हाक मारू, ते म्हणून हाक मारू, की तो म्हणून हाक मारू. हो. सो आता ते दे 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 पण them. मराठीमध्ये ते म्हटलं की आदरार्थी आहे, हो, आणि इंग्लिशमध्ये म्हणलं की प्लुरल होतं. प्लुरल बरोबर होतं. आहे. हा, सो परंतु त्याला आपल्याला हे असं- लक्षात हां. ठेवायचं की बऱ्याचशा लँग्वेजमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ अर्थ आहेत. असतात. तर दे देम पण तसंच आहे की दे देम असं पण म्हणू शकता, प्लुरल म्हणून पण, आणि दे देम एक जेंडर न्यूट्रल टर्म पण आहे. Correct. मराठीमध्ये ते तुम्ही आदरपूर्वकही म्हणू शकता किंवा एखाद्या व्यक्ती ज्याला लिंग भावना स्त्री पुरुषमध्ये बसत नाही, नॉन बायनरी म्हणतो किंवा ए जेंडर म्हणतो किंवा जेंडर फ्लूइड म्हणतो, त्याला आपण ते म्हणून आपण तो शब्द वापरू शकतो. पण तो क्लेम केला पाहिजे, कारण ते हो, तो हा claim केला पाहिजे मराठीमध्ये आणि त्यासाठीच derogatory आहे. अ, ते बघ येडो, अच्छा मराठीमध्ये ते हा डिरोगेटरी अच्छा, शब्द अच्छा, आहे, हां. वस्तू का ऑब्जेक्टिफिकेशन आहे. हो हो हा, म्हणून तो रिक्लेम करायला हवा आहे की आणि ते होईल हळूहळू. हां. जसं आपण इंग्लिशमध्ये क्युअर शब्द हा रिक्लेम केला. Correct. क्युअर म्हणजे काय, शेवटी एक शिवी होती, एक की तुम्ही एक विचित्र व्यक्ती आहे, असं तुम्ही वेगळे आहे किंवा हो. असा आहे, परंतु तोही शब्द त्यांनी रिक्लेम केला. करेक्ट. हे केवढं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फक्त सोसायटीने किंवा काय म्हणूयात स्वतःने एक्सेप्ट न करता आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे भाषा ही सिस्टीम आहे जी आपल्यासाठी काम करते, त्या सगळ्या सिस्टीम्सने सुद्धा एक्सेप्ट करणं किती गरजेचं आहे आणि त्यातही मॉडिफिकेशन होणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि खूप महत्वाचं आहे, भाषा ही खूप महत्वाची आहे. त्याचं एक उदाहरण मी देईन की आपण मराठीमध्ये तृतीयपंथी म्हणतो, हा शब्द अगदी चुकीचा आहे. बरोबर. तृतीयपंथी म्हणजे काय, की थर्ड जेंडर किंवा तिसऱ्या प्रकारची वृत्ती. मग आपण जर तृतीयपंथी म्हटलं तर पहिला कोण आणि दुसरा कोण, सांगा बरं मला, पहिला कोण? मी दुसरा नक्की नाही. असं तुम्ही म्हणता, परंतु समाजात काय आहे, पहिला आपण पुरुष प्रधान समाजात तुम्ही जगतो, hierarchy तर मोडताय. पुरुष पहिला असं मी म्हणत नाही, नाही, असं नाही, समाजानं समाज. करून ठेवलं आहे की पुरुष पहिला, स्त्री दुसरी आणि इतर हो. थर्ड जेंडर. तर तृतीयपंथी ही शब्द आपण टाळावा. आणि जर तुम्हाला एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीला ट्रान्सजेंडर म्हणून म्हणायचं तर मराठीत त्याला शब्द आहे पारलिंगी. बरोबर. आणि तृतीयपंथी हा एक अम्ब्रेला टर्म आपण यूज करतो पारलिंगी व्यक्तींसाठी पण, समलैंगिक लोकांसाठी पण. तर एक स्पेसिफिक वोकॅब्युलरी आपण सगळ्यांनी इथून सुरुवात करायला पाहिजे की आपण ज्यावेळेस ट्रान्सजेंडर म्हणायचं असेल तर आपण पारलिंगी म्हणू बरोबर. आणि तृतीयपंथी हा शब्द टाळू. हो. अजूनही त्या शब्दाचा इतका वापर नाही आणि तृतीयपंथी पॉप्युलर आहे तर आपण तो डे टू डे कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करू शकतो, पण तिथं आपण डिस्क्लेमर लोकांना द्यायला पाहिजे की मी हा शब्द तुमच्या समजण्यासाठी सांगायला लागलो, पण शक्यतो आपण सगळ्यांनी हा शब्द टाळावा आणि पारलिंगी म्हणून वापरावं. कारण ते शब्द वापरावे लागतात, कारण नाही तर कळणार नाही. आता आपण एक्सेप्टन्स बद्दल बोललो तर मला सगळ्यात पहिलं हे विचारायचं आहे की शहराकडे सेक्शुअलिटीकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जातं आणि गावांकडे रुरल एरियाजमध्ये जे पाहिलं जातं त्यात काही एक्सेप्टन्समध्ये फरक आहे का. आणि दुसरा थोडा वेगळा प्रश्न आहे, पण खूप जास्त हे लोकांना शहरी फॅड वाटतं किंवा वेस्टर्न कल्चर मधून आलेली गोष्ट वाटते सेक्शुअल ओरिएंटेशन ही. तर त्याबद्दल म्हणजे काय म्हणूयात, अर्बन आणि शिकलेला आणि जास्त एक्सपोज्ड व्यक्ती
त्याच्या शिक्षणामुळे एक्सपोजरमुळे तो बाय चॉईस होमोसेक्शुअलिटीकडे गेला का असा लोकांना जो प्रश्न पडतो, इफ यू कॅन ॲड्रेस दॅट. आता नुकतंच सुप्रीम कोर्टमध्ये जो केस चालू आहे लिगलायझिंग सेम सेक्स मॅरेज किंवा डिफरंट काइंड ऑफ मॅरेजेस, त्यामध्ये जे विरुद्ध आहेत समलैंगिक विवाहांच्या, त्यांनी एक मुद्दा असा उचलला की हे जे होमोसेक्शुअलिटी आहे हे एक अर्बन एलिट कॉन्सेप्ट आहे आणि हे चुकीचं आहे. मी कुठल्याही मेट्रो सिटीला बिलॉंग करत नाही. माझी जी संघटना आहे ती कोल्हापूरमध्ये काम करते. माझा जन्म कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि मीही समलैंगिक आहे. तर मी कुठल्या मेट्रोपॉलिटनमध्ये नाही आहे, मी मिडल क्लास फॅमिलीमधनं आहे. माझं सोडा, आमच्याकडे जे अभिमानमध्ये लोक येतात डे टू डे बेसिसवरती प्रॉब्लेम्स घेऊन बघा, ते आमच्या कोल्हापूरच्या आजूबाजूच्या शहरातल्या छोट्या छोट्या खेड्यातनं येतात. एक माझा मित्र आहे, ट्रान्समॅन आहे, तो खूप छोट्या शहरातनं आहे. लेस्बियन कपल आहेत जे आमच्या शहरात आमच्याकडे येतात वगैरे, आमच्या कार्यक्रमाला येतात. ते आपण छोट्या छोट्या गावात नाहीत, इतके गाव आहेत कोल्हापूरच्या आजूबाजूला, मुरगुड, गारगोटी, गडिंग्लज, ह्या सगळ्या भागातले लोकांना मी बघितलेलं आहे. आणि सगळीकडे असतात होमोसेक्शुअल, सगळीकडे ट्रान्सजेंडर असतात, समलैंगिक स्त्री पुरुष आणि पारलिंगी व्यक्ती हे सगळीकडे असतात. दुसरी गोष्ट आली की ॲक्सेप्टन्सबद्दल, तर ॲक्सेप्टन्स हा जो आहे तो बेसिकली त्याचा पहिला प्री रेक्विसिट असतं अवेअरनेस. आणि अवेअरनेस जी ही आहे ते जस्ट बिकॉज ऑफ बिईंग हायली पॉप्युलेटेड अर्बन एरियाजमध्ये जास्त आहे. कारण का जिथं जास्त पॉप्युलेशन आहे तिथं जास्त LGBTIQ आहे, जिथं जास्त LGBTI लोक आहेत तिथं जास्त व्हिजिबिलिटी आहे, रिप्रेझेंटेशन आहे, त्यांच्याबद्दल बोलणं जातं. तर अवेअरनेस हे जे म्हणू आपण हे अर्बन एरियामध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त आहे आणि त्यामुळे ॲक्सेप्टन्स कम्पॅरेटिव्हली थोडं जास्त आहे. परंतु ह्याचा अर्थ हे नाही आहे की एखादा सिटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ॲक्सेप्टन्स मिळतं आणि असं पण नाही आहे की रुरल एरियामध्ये लोकांना ॲक्सेप्टन्स मिळत नाहीत. माझ्या ओळखीचे काही जे समलैंगिक स्त्री पुरुष आहेत त्यांना त्यांच्या गावाखेड्यात ही लोकांनीही ॲक्सेप्ट केलेलं आणि गावातही सगळ्यांना माहिती आहे. आणि सिटीमध्ये अशी काही लोक आहेत जे मोठ्या फॅमिलीला बिलॉंग करतात आणि त्यांनी अजून कोणाला सांगितलेलं नाही, अजूनही दडून राहतात. आणि काही लोक हेट्रोसेक्शुअल मॅरेजमध्ये पण आहेत की त्यांच्यावरती इतका प्रेशर आहे. तर रुरल अर्बन डिवाईड जो हा आहे ना तो अवेअरनेसमध्ये आणि व्हिजिबिलिटी आणि रिप्रेझेंटेशनमध्ये आहे. छोटं गाव असेल मुळीतच LGBTIQ कम्युनिटी हे फार कमी असते पॉप्युलेशनमध्ये, तर ते तिथं संख्या कमी असेल त्यामुळे एवढं ओपन होत नाहीत. आणि छोट्या गावांमध्ये दुसरा एक प्रॉब्लेम काय येतो की सगळी एकमेकाला ओळखतात आणि गोष्टी लवकर पसरतात. त्यामुळे लोक त्यामुळं कम्युनिटी लोक बाहेर यायलाही घाबरतात आणि त्यामुळे ते काय करतील, कामाच्या कारणानं मोठ्या शहरात शिफ्ट होतील. माझे किती ओळखीचे कोल्हापूरची लोक पुण्यात शिकतात जे गे आहेत, त्यांना कोल्हापूरला परत जायचं नाही आहे. कारण का इथं त्यांना पाहिजे तसे आयुष्य जगू शकतात, परंतु तिथं त्यांनी घाबरतात कोणालाही सांगायला आपल्याबद्दल. तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये मी ही गोष्टी रिअलाईज केल्यात की थोडंफार फरक आहे, जास्त फरक नाही आहे. ॲक्सेप्ट करणारी लोक रुरल एरियामध्ये पण आहेत, अर्बनमध्ये पण आहेत, आणि ॲक्सेप्ट न करणारी लोक अर्बनमध्ये पण आहेत आणि रुरलमध्ये पण आहेत. फरक जो पडतो तो अवेअरनेसवर आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की कितपत तो व्यक्ती कितपत स्ट्रॉंग आहे कम आउट करायसाठी आणि ते सगळं फेस करण्यासाठी. हो, पण ना अवेअरनेस आहे म्हणजे ॲक्सेप्टन्स आहे असं नाही. नाहीच. हो. म्हणजे माहिती आहे कदाचित, पण माझ्या घरात नको. ओके. हां, कारण की एक्सपोजर आहे, पुणं मोठं आहे खूप. तर हां, असं असतं वगैरे. पण माझा मुलगा तसा नसेल, माझी मुलगी तशी नसेल, म्हणजे नसावी, हे आहे. म्हणून हे सगळं नुसतंच अवेअरनेस नाही, तर ज्या गे किंवा लेस्बियन मुलामुलींच्या आई वडिलांनी घरच्यांनी थोडा तरी स्वीकार केलेला असेल ना, तर त्यांनी तो जाहीर करायला हवा आहे हे खूप महत्त्वाचं की हे ओके आहे. हां, मग कसं होतं की मग त्या इतर मुलं जी लपतायत, घाबरतायत, आपल्या आईच्या घरात राहण्याची भीती वाटते आणि म्हणून गावं सोडतायत, शहरं सोडतायत. पुण्याची मुलं मुंबईला जातात किंवा आणखीन कुठे जातात, म्हणजे ते इट्स नेव्हर एंडिंग. मुंबईची मुलं अमेरिकेला जातात. सो हे जे होत राहत आहे आणि त्यांना हवेत ना आई बाबा, त्यांना बहीण भावंड हवी आहेत, त्यांना ही पण नाती हवी आहेत. म्हणजे लैंगिक ओळख ह्याच्या पलीकडे आपण 90% असतो ना, मग ते सोडावं लागतंय, ते पण दुःखदच आहे ना. त्यापेक्षा कोणीतरी धीट आईवडिलांनी जर म्हटलं की
ओके आहे, मेंदूमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, माझं मूल शिकणार आहे, ते नोकरी करणार आहे, ते हल्ली तर लिव्हिंगला ॲक्सेप्टन्स फुल फ्लेजेड आहे, तर ते लिव्हिंगमध्ये राहील का, कधी गे मॅरेज जर का लिगल झालं तर तो लग्न करेल का, जे काही आहे ते, पण ते माझं मूल आहे आणि ते केपेबल आहे आणि ते ओके आहे. हे हे कधी कधी ना मनात असतं आईवडिलांच्या, पण हे आता त्यांनी जाहीरपणाने बोलायला हवंय, म्हणजे इतर पालकांना धीर येईल. आता तुम्ही पालकांचाच विषय काढला म्हणून मला त्यालाच जोडून पुढे असं विचारायचं आहे की आता आम्ही काही एपिसोड्स केले, त्यात खूप पालकही आम्हाला प्रश्न विचारतायत की ज्यांची मुलं आत्ता काय पौगंडावस्थेत आहेत, वाढणारी मुलं आहेत, त्यांना त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल कन्फ्युजन आहे किंवा त्यांना सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल आत्ता काही प्रश्न आहेत किंवा ते स्वतःला आत्ता त्यांना असं वाटतंय की माझं आकर्षण हे सेम जेंडरकडे आहे. तर अशा पालकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे कारण एकतर हा विषय हाताळायचा कसा हे सोसायटीनेच फार काळ टाळलेलं आहे आणि त्यात पालकांनी ही इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट कशी समजूतदारपणे हाताळायची हे पालकांसाठी कसं सांगाल? पहिला तर सर्व सेक्शुअल अँड जेंडर मायनॉरिटीजबद्दल पालकांनी स्वतःला अवेअर करायला पाहिजे. तुमचा बाळ प्युबर्टी हिट करेल आणि सेक्शुअली स्वतःला डिस्कवर करेल, त्यावेळेस त्याचे काय प्रश्न असतील, मग ते सिसजेंडर हेट्रोसेक्शुअल ही चिल्ड्रन का नसो, बरोबर आहे. ह्या प्रश्नांचे उत्तर तर त्यांनाही तुम्हाला द्यायला लागणार. फक्त गे मुलं आणि लेस्बियन मुलं हे प्रॉब्लेम घेऊन येणार नाही आहेत किंवा असा प्रश्न घेऊन येणार नाही आहेत. तर पालकांनी पहिली गोष्ट तरी ह्याबद्दल स्वतःला व्यवस्थित एज्युकेटही करायला पाहिजे आणि अपडेटही ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो फॅमिलीमध्ये एन्व्हायरमेंट आणि एक सेफ स्पेस क्रिएट करायला पाहिजे, जेणेकरून तो व्यक्ती तसा असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये असे प्रश्न आले की त्याने तुमच्याशी सेफली आणि मन मोकळेपणाने येऊन बोलायला पाहिजे. मग तो काहीही असो, मग तो गे असो किंवा लेस्बियन असो किंवा स्ट्रेट असो. आणि ह्याबद्दलची तुमची जी ॲक्सेप्टन्स आहे ती तुम्ही वोकली त्यांची सेक्शुअलिटी डिस्कवर करायच्या अगोदरच तुमच्या हाऊसमध्ये ते एन्व्हायरमेंट आणि ते बोललेलं पाहिजे ह्या की आम्ही LGBT लोकांना ॲक्सेप्ट करतो आणि आम्ही हे सगळं समजतो. हे प्री रेक्विसिट आहे, म्हणजे पहिल्यापासूनच हे सगळं फॅमिलीमध्ये तसं एन्व्हायरमेंट आणि एज्युकेशन आणि अवेअरनेस असायला पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस मुलं येतात तुमच्याकडे आणि काही शेअर करतात, तर सर्वात पहिला महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्णपणे ऐकून घ्या. करेक्ट. आणि त्यांना विचारा की बरं ठीक आहे, ओके, आणि असं आहे ना, ठीक आहे, इट्स फाईन, वी ॲक्सेप्ट यू. पण तू पहिला ट्राय टू अंडरस्टँड की वॉट दे आर ट्राईंग टू कम आउट. बऱ्याच वेळी आपले मुलं ज्यावेळेस मोठी होत असतात आपल्याला असं वाटतं की अरे बाबा हा कदाचित गे आहे, परंतु तो गे नसू शकतो, तो ट्रान्सजेंडर असू शकतो किंवा तो ए जेंडर असू शकतो किंवा बायोलॉजिकल. कारण का आपणही खूप अजम्पशन्स बनवत असतो आपल्या मनात, कॉन्स्टंटली वी आर मॉनिटरिंग देम, लुकिंग ॲट देम, रेझिंग देम, आणि असं वाटतं आपल्याला की की हे कदाचित गे असं किंवा. तर डोंट मेक एनी अजम्पशन्स की तुमचा चाइल्ड काय आहे. आणि ज्यावेळेस तो कमआउट करायचा प्रयत्न करतो, गप्प बसून ऐका तो पहिला काय म्हणायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्याला हे व्यक्त करा की तू जे पण आहेस, वी एक्सेप्ट यू फॉर वॉट यू आर. आणि जर तो असं काही कमआउट करतो की तो लेस्बियन आहे किंवा जे ट्रान्सजेंडर आहे किंवा गे आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यासाठी लाईफ इझी नसणार आहे, तर त्याला हेही सांगा की कदाचित तुझ्यासाठी लाईफ इझी नसेल, परंतु काहीही झालं तरी आम्ही तुझ्या बरोबर आहे. सो दिस इज वॉट पेरेंट्स नीड टू डू. लिसन केअरफुली, ट्राय टू अंडरस्टँड वॉट दे आर ट्राईंग टू कम आउट ॲज, अँड आफ्टर लिसनिंग टेल देम दॅट नो मॅटर वॉट, वी आर देअर विथ यू, वी एक्सेप्ट यू अँड विल स्टँड बाय यू. हो. आणि मला ना अजून एक 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत की खरंच अनकंडिशनल प्रेम करा, नुसतंच ग्लोरीफाय नका करू. दुसरं म्हणजे ऐकायला शिका. हिअरिंग आणि लिसनिंग मधला जो फरक आहे ना, की काय म्हणायचं आहे त्याला, आणि कितीही शिकलेले पालक असू देत, सगळ्या गोष्टी जगात कुणालाही कधीही माहीत होणार नाही आहेत. तर क्युरिओसिटी असू दे, विचारा की म्हणजे काय असतं, आणि सिन्सिअरली विचारा. डिरोगेटरी तरी होऊ नका की मला समजत नाही, हे समजण्यासाठी पण एक समज असावी लागते. तर हा, म्हणजे जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला याच्या पुढे जाऊन असं एक विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एक सेक्शुअल ओरिएंटेशनचे आहात हे कळतं, त्यावेळेस काय काय चॅलेंजेसना तुम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणजे त्यात काय म्हणूयात, खूप जास्त स्टिरिओटाईप्स पण सोसायटीमधले आहेत, तर त्याबद्दल आपण काय बोलू शकलो तर. म्हणजे ना एक आता अगेन हा मुद्दा थोडा काय म्हणूयात टॉक्झिक मॅस्क्युलॅनिटीच्या जवळ जाणारा आहे, पण एखादा मुलगा
जर एफिमिनेट वागायला लागला, बोलायला लागला, हां, तर ते अज्युम केलं जातं, हा स्टिरियोटिपिकल पद्धतीनं त्याकडे पाहिलं जातं की ही व्यक्ती गे आहे. तर ते तसं असण्याचं काही कारण नाही आहे. तर ती फेमिनिटी इन मेन आणि काय म्हणूयात पुरुषत्व मुलींमध्ये हो. याच्याकडे जे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं आणि मग डायरेक्ट लेबलं चिटकवली जातात आणि मग त्याच्यावरनं काय टोमणे मारले जातात, अब्यूज केलं जातं, बुली केलं जातं आणि असंख्य वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. अ, ते कसं ॲड्रेस कराल तुम्ही दोघे? आता आय हॅव पर्सनली बीन अ विक्टिम ऑफ दिस. मी शाळेत असताना खूप एफेमिनेट होतो आणि त्यामुळे मला खूप चिडवायचे, ए हिजडे, ए छक्के, ए बायले. आणि एकदा असं प्रसंगही घडलं की काही मुलांनी स्कूलमध्ये माझी पॅन्ट काढून बघायचा प्रयत्न केला की मी खरोखर मुलगा आहे किंवा मुलगी आहे. तर दिस इज टू द लेवल इवन चिल्ड्रन गो, की त्याबद्दल एवढं आपण चिडवतो. आणि काय फरक पडतं की कोण फेमिनाईन आहे, कोण मॅस्क्युलाईन आहे. तर अझम्पशन्स तर नंतरच्या गोष्टी आहेत की तू गे आहेस किंवा ट्रान्सजेंडर आहेस किंवा लेस्बियन आहेत. त्या अगोदरही आपण त्यांना इतकं टॉर्चर करतो, त्यांना लेबल करायच्या अगोदरही तुम्ही टीज करता, बुली करता, अब्यूज करता. मग हे नसायला पाहिजे असं की कोण एफेमिनेट आहे तर तो सिसजेंडर हेट्रोसेक्शुअल पर्सन, एक भिन्नलिंगी व्यक्तीही थोडा एफेमिनेट असू शकतो आणि एक समलिंगी व्यक्ती खूप मॅनलीही असू शकतो. तुम्ही काय काय माझे गे फ्रेंड्स बघशिलात, ते असे मस्त एकदम बिल्डर शिल्डर, दाढी एकदम अशी आणि असे उंच असतात. मग त्यावरनं यू कॅन नॉट अज्युम इफ ही इज स्ट्रेट ऑर गे. ऑर आय विल शो यू लेस्बियन गर्ल्स विल वेअर मेकअप प्रिटी अँड एव्हरीथिंग. बऱ्याच वेळी लोकांना असं अझम्पशन असतं की टॉम्बॉय तर ती लेस्बियन असेल म्हणून. असं नसतं. माझ्या काही लेस्बियन मैत्रिणी त्या इतक्या अशा एकदम असं परीहून फिरतात आणि काही भिन्नलिंगी मुली पण आहेत ज्या एकदम टॉम्बॉयसारखं फिरतात. तर पहिला तर अझम्पशन आपण करतो ना, तर यू आर मेकिंग ॲस आउट ऑफ युअर सेल्फ म्हणतो ना, अझम्पशन इज मेकिंग ॲस आउट ऑफ युअर सेल्फ. नाही म्हणजे तर फेमिनिन आणि मॅस्क्युलिन हे पण स्टिरियोटाईप आहेत. हां, हे म्हणायचंय ना हो, तुला? हो, हो, हो. हां, कारण की माझा एक मित्र आहे ज्याचे लांब केस आहेत, त्याला मेहंदी बिंदी लावायला आवडते, तो स्वयंपाक उत्तम करतो. त्याच्या बायकोचं शॉर्ट केस आहेत. त्याची मुलं म्हणतात की ही भाजी आई तू नको करू, ही बाबालाच येते. आणि तो पेट्रियार्कल पुरुष आहे बरं का. अरे वा. हां, म्हणजे तो प्रो वुमन आहे, परंतु रेग्युलर आहे आणि हे त्या सगळ्यांना मान्य आहे. तर तुम्ही फेमिनिन, मॅस्क्युलिन त्याच्यामधलं थोडंसं जास्ती बोलू की मुलींना ना टॉम्बॉय असलेलं पॉझिटिव्हली घेतलं जातं. हां, हे आणि बंडे आहे ह्यासाठी- माझी पोरगी. हेच जर का मुलगा थोडा सेन्सिटिव्ह असला, मुलगा थोडा मला नाही उचलत 10 किलो, प्रॉब्लेम आहे का? इथंपासनं तुम्ही बदल करताय, है ना? आणि ह्याला रिझन आहे पेट्रियार्की. हां, आणि हे की मेन आर सुपिरियर टू वुमेन. तुम्ही जसं म्हणलं ना की मुलगी टॉम्बा असेल तर त्याला एवढं नाही बोलतील, पण तू मुलगा फेमिनाईन असला की लगेच त्याला Problem. चिडवतील, बायला, हिजडा हो, वगैरे. तिने बुलेट चालवली तर चालते. हा Look स्कूटी घेऊन at- फिरला की लगेच. काय फटाका आहे. हां, माझ्याकडे स्कूलमध्ये गुलाबी कलरची लेडी बर्ड सायकल होती हां. वाव. आणि इतकं चिडवलं जायचं मला. बट त्या गोष्टीसाठी मला म्हणजे मी खूप म्हणजे मला तर इतकं चिडवलं आहे स्कूलमध्ये, ती गोष्टी वेगळ्या आहेत. पण तू का माहीत का, त्या सायकलवरती माझा एवढा प्रेम होता ना की त्याबद्दल कुणी कितीही चिडवलं तर काही मला फरक म्हणा. नाही पडायचं. बापरे, केवढं प्रॉब्लेमॅटिक आहे, केवढं पेट्रियार्की नसानसात भिंडली आहे आणि पुरुषांना स्त्रियांना एका पद्धतीनं वागायला भाग भाग पाडते. पाडते. सिस्टीम वाईट आहे ना. मुलं मुली वाईट नाहीत, पुरुष हो. स्त्रिया वाईट नाहीत, सिस्टीम वाईट आहे. मला आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण. तर एक प्रश्न विचारायचा होता की हेटेरोसेक्शुअल कपलमधले रिलेशनशिप्स आणि होमोसेक्शुअल कपलमधले रिलेशनशिप्स यात काय वेगळेपण असतं किंवा काय सिमिलॅरिटीज असतात? म्हणजे आपण काय म्हणूयात, फिल्म्समध्ये, पुस्तकांमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, अनुभवांमध्ये सगळ्यांनी हेटेरोसेक्शुअल रिलेशनशिप्स मधला रोमॅन्स, त्यांची भांडणं, त्यांच्या कुरघोडी, त्यांच्या करामती हे सगळं पाहिलंय, अनुभवलंय, ऐकलंय, वाचलंय, ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. तर
होमोसेक्शुअल रिलेशनशिप मधल्या काय म्हणजे ते कसं वेगळं असतं किंवा कसं वेगळं नसतं किंवा हे असंच असतं, हे मग कसं असतं खरं? मुळात बघायला गेलो तर काहीही फरक नसतं. दोन व्यक्तींचा एकमेकावर प्रेम आहे, अटॅचमेंट आहे, एकत्र राहतात, काही चांगलं काही वाईट, कधी भांडणं कधी प्रेम, हे प्रत्येक कपलमध्ये असतो, स्ट्रेट असो किंवा हेट्रोसेक्शुअल असो किंवा होमोसेक्शुअल असो. फरक म्हणायचाच तर तो बायोलॉजिकल. एक्सटर्नल फॅक्टर्समुळे स्ट्रेस होमोसेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये जास्त असू शकतं. समाजात स्वीकारता नसल्यामुळे आम्हाला चॅलेंजेस खूप जास्त फेस करावे लागतात मुळातच एकत्र येण्यात, आणि एकत्र आल्यानंतरही एक्सटर्नल चॅलेंजेस इतके असतात की आमच्या रिलेशनशिपला ते इम्पॅक्ट करतात. माझ्या पर्सनल रिलेशनशिप मध्ये बघितलं आहे की ज्या रिलेशनशिप्समध्ये माझ्या फॅमिलीकडनं ॲक्सेप्टन्स होतं, ज्या रिलेशनशिपमध्ये माझ्या पार्टनरच्या फॅमिलीमध्ये ॲक्सेप्टन्स होतं, तो रिलेशनशिप माझा कम्पॅरेटिव्हली स्मूथ होता कम्पेअर्ड टू माझा जो दुसरा रिलेशनशिप ज्यामध्ये त्याच्या फॅमिलीचा ॲक्सेप्टन्स नव्हतं, किंवा एक आऊट होता एक आऊट नव्हता, जो आऊट होता स्वतःच्या सेक्शुअलिटीबद्दल त्याच्याबरोबरचा माझा रिलेशनशिप खूप जास्त स्मूथ होतं कम्पॅरेटिव्हली. तर एक्सटर्नल फॅक्टर्समुळे होमोसेक्शुअल रिलेशनशिप्स खूप जास्त स्ट्रेसफुल असतात. समाजात स्वीकारता नसल्यामुळे, लिगल बाइंडिंग नसल्यामुळे. आता आपण जो सेम सेक्स मॅरेजच्या लॉसाठी आपण केस चालू आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये, तर मुद्दा तोच आहे ना की सिक्युरिटी, एवढे जे बंडल ऑफ लिगल राईट्स एक हेट्रोसेक्शुअल कपलला मिळतात, यु नो, Advantage. नेक्स्ट इन लाईन, इनहेरिटन्स किंवा अडॉप्शन, रेंटिंग आउट प्लेस, तुम्ही एकाचा इन्शुरन्स केला की दुसऱ्याला चीप पडतं, ग्रॅच्युइटी म्हणा, पेन्शन म्हणा, हे सगळे बेनिफिट्स किती आहेत तुम्हाला आज. हॉस्पिटलमध्ये सही करता येते हां, आज हा मी- आजारी पडला तर. आज जर एक गे कपल आहे ज्याच्या पेरेंट्सनी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, ते जाऊन कुठल्या वेगळ्या शहरात राहिलेत आणि त्यापैकी एक व्यक्ती आजारी पडतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, डॉक्टर म्हणतील की ह्याच्या घरवाल्यांची सही पाहिजे, तू कोण, मित्र आहे, नाही चालत, फॅमिली पाहिजे, बाबा तरी पाहिजे, आई तरी पाहिजे, बहीण तरी पाहिजे, नाही तर नवरा किंवा बायको पाहिजे. तर ह्या गोष्टी अडचणी खूप क्रिएट करतात. त्यामुळे होमोसेक्शुअल रिलेशनशिप्सना चॅलेंजेस खूप असतात, स्ट्रेस खूप असतो. पण तू जर एक्सटर्नल फॅक्टर्स काढून टाकले तर होमोसेक्शुअल रिलेशनशिप्स, हेट्रोसेक्शुअल, सगळे आम्ही सेम असतो. सगळ्यांमधली भांडणं सेम असतात. एक पॉझिटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह नसेल, एक सगळं सेम सेम. आय फील इट्स किंवा द एकाला सेम. स्पेस हवी असेल एकाला आणि स्पेस हवी दुसऱ्याला असेल, सारखं एक चिकटायचं पॉझिटिव्ह असेल. हां, आणि हे तर सगळीकडे. प्रत्येक कपलमध्ये आहे. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो ज्याला स्पेस पाहिजे असते. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला होमोसेक्शुअल कपल्समध्येही भेटेल. नाही मी आपण आल्या आल्या जे बोलत होतो ना की फिलिंग्समध्ये ना काहीच फरक नाही आहे. ते दोन व्यक्ती कोण आहेत हे वेगळं 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 असू शकतं, भावना बदलत नाही. आपल्या समाजाच्या ॲक्सेप्टन्स नसल्यामुळे याला आहे तर ह्याचं त्यामुळे स्मूथ होत आहे. पण जिथे समाजात ना आता नवरा बायकोची भांडण झाली ना तर 100 माणसं असतात मध्ये पडायला, है ना, की तू 2 दिवस माझ्याकडे राहिलाय ग, राहू दे एकटा म्हणजे त्याला समजेल वगैरे वगैरे. इकडे ते नाही. दुसरी गोष्ट मी जी त्या काळात पाहिली, आत्ताचं मला माहिती नाही, की मी माझ्या गे मित्राला जर बोललो तर तो माझा बॉयफ्रेंड घेऊन टाकेल का, ही एक वेगळी इन्सिक्युरिटी आहे. पण तू हे जे की हेट्रोसेक्शुअल लोकांमध्ये पण नाही, असते पण ना. हे मी माझ्या लग्न- मैत्रिणीला माझ्या बॉयफ्रेंडशी भेटवलं तर ते एकमेकाला हां, लाईक करायला लागले. म्हणजे हे पण नाही, कॉमन आहे हो. नाही, 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 पण ऐक ना, लग्न झालं ना की मला भक्कम पाठिंबा आहे ना. मला तसं काही असेल तर माझ्या नवऱ्याला कोणीतरी फटके मारायला आहे, लॉ आहे, हां, सासरे आहेत. हां, किंवा मला फटके मारायला कोणीतरी आहे की हे काय चाललंय तुझं. हां. ह्याच्यासाठी गे मुलांनी लग्न करावं असं माझं तरी म्हणणं आहे. ज्याला खूप करायचं जास्त आहे. सेफ्टी ऑफकोर्स. म्हणजे कुठल्याही माणसानी, मी लग्न म्हटल्यानंतर ना तेवालं नाही म्हणत, हां. मी लिगल राईटवालं Right म्हणतीये. म्हणते. हां. लिगल राईटवालं की मी माझा नॉमिनी म्हणून तुझं नाव घालू शकेन, बँक अकाउंटपासनं, LIC पासनं, तुला आजार असेल तर मी सही करू शकीन, आम्ही दोघं मिळून प्रॉपर्टी घेऊ शकू. बाहेर जसे ते काय म्हणतो लग्नाच्या प्रीनप्स असतात, फार तर ती करा की अजून नाहीये आतापर्यंत आमच्या सवय. कोणाच्या डोक्यात प्रीनप आलंही नसेल. पहिला मॅरेज लिगलाइज करा. अरे हो, पण बट ते- सिन्स यू आर मॅरिड अँड सो मच एक्सपिरियन्स मॅरेज, यू राईट ऑन पॉइंट की प्रीनपही पाहिजे पाहिजे की हे बघ, कारण की लग्न करा नाही तर नको करा. आपण प्रेमातनं बाहेर पडणं पण आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये यार. नाही वाटत उद्यापासून समजा तर काय करणार आपण. हा, तर प्रीनप तरी असावं, कारण दोघांनी घेतलेलं घर
मग नीट तरी डिझॉल्व्ह करूया ना. मग हे नवरा बायको मुली मुली मुलं मुलं आणि मुलं मुली ह्या सगळ्यांसाठी आहे. कारण लिगल सेफ्टी महत्त्वाची आहे आजच्या काळात. पैशाशिवाय काय होत नाही, ही रियालिटी आहे. शेवटी प्रेम आपण पाण्यात बुडवून नाही ना जीवू शकत. मला तुमच्या दोघांकडनं हे समजून घ्यायला आवडेल की ॲज सोसायटी एक रिस्पॉन्सिबल ओपन सोसायटी म्हणून, समाजातले घटक म्हणून, काय म्हणत ॲलायज जे आहेत, आता आपण सगळेच ॲलायज आहोत. ॲलायज हा वेगळा ग्रुप नसून आपण सगळेजण जे अख्खा समाज आहे हा खरं ॲलाय आहे. हां, त्या दिशेने खरं तर आपण जायला हवं आहे. आणि ॲलायजने काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही बोलू शकलात तर, म्हणजे काय पद्धतीनं ते कम्युनिकेशन असलं पाहिजे. कारण खूपदा ना ते इतकं त्या डेरोगेटरी पद्धतीनं ते पोचतं आणि काही वेळेस तो हेतूही नसतो काही लोकांचा, पण काय पद्धतीनं गोष्टी ट्रीट करायच्या, कशा पद्धतीनं केल्या तर ते ऑफेन्सिव्ह वाटणार नाहीत, याबद्दल आपण बोलू शकलो थोडं. तर सर्वात पहिला ॲलाय म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती जो एखाद्या समाजाला सपोर्ट करतो, ज्या समाजाचा तो भाग नाही आहे त्या व्यक्तीला आपण ॲलाय म्हणतो. आणि आज आपण सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी LGBT ॲलाय व्हावं, त्यांचं सपोर्ट LGBT कम्युनिटीला द्यावं. तर ॲलाय होण्यासाठी सर्वात पहिला तुम्ही काय करायला पाहिजे? अनलर्न. तुमच्या मनात ज्या पण चुकीच्या धारणा, मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन आहेत त्या दूर करा. ते कसं करावं? स्टेप 2, एज्युकेट युअरसेल्फ. आज ज्ञान हा तुमच्या बोटाच्या टोक्यावर उपलब्ध आहे. तुम्हाला काय खरं, काय खोटं, काय चुकीचं आहे, काय नाही आहे, समलैंगिकता म्हणजे काय, पारलिंगी म्हणजे काय, हे तुम्ही रिसर्च करू शकता. तर स्वतःला एज्युकेट करा. तिसरी गोष्ट, तुम्ही एज्युकेट केल्यानंतर जर तुम्ही ह्या कॉजची ॲलाय करता तर तुम्ही ह्याबद्दल वोकल व्हा. तुम्ही पण कम आउट करायला पाहिजे की तुम्ही एक ॲलाय आहेसा म्हणून. कमिंग आउट फक्त गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडरसाठी नसतं. एखादा व्यक्ती जो ह्या लोकांना सपोर्ट करतो त्यानंही कम आउट ओपनली यायला पाहिजे की मी सपोर्ट करतो. मला विश्वास आहे की जगात प्रत्येकाला सन्मानानं जगायचा हक्क आहे आणि मी ह्या गोष्टीला सपोर्ट करतो. हे तुम्ही खुलेपणानं येऊन बाहेर बोलायला पाहिजे. चौथं, स्टँड अप. तुमच्या अवतीभवती जर काही लोक असतील जे LGBT समाजातले असतील, त्यांच्याशी भेदभाव होत असेल, त्यांचा बहिष्कार होत असेल, की त्यांच्या अगेन्स्ट हिंसा होत असेल, त्यांचं काहीही होत असेल त्यांच्याशी चुकीचं, तर त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवा. त्याच्याबद्दल त्यांना सपोर्ट करा. तुम्ही जर स्कूलमध्ये आणि एखाद्या गे मुलग्याला कोण त्रास द्यायला लागलं तर त्याला एनकरेज करा प्रिन्सिपलकडे रिपोर्ट करायला. सेम तुमच्या कामाच्या ठिकाणी जर कोण आहे LGBTIQ त्याच्याशी भेदभाव असेल तर मॅनेजरकडे कंप्लेंट करायला त्याला प्रोत्साहन द्या. आणि 5 म्हणजे की विश्वास ठेवा की आपण ॲट द एंड ऑफ द डे सगळी ह्युमन्स आहोत आणि प्रत्येकाला आपलं आयुष्य सन्मानानं जगायचा हक्क आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सगळ्यांना सांगत असतो, तेही इथं आज मी सांगेन की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आम्ही काही वेगळे नाही आहोत, आम्ही काहीही असे एलियन नाही आहोत. आम्ही तुमच्यासारखे ह्युमन्स आहोत आणि आम्हाला ह्युमनसारखंच ट्रीट करा. मला तर असं वाटतं की जे ओपनली माझ्यासारखे उभे आहेत की मला सगळं चालतं, त्यांना विचारा. म्हणजे मी ज्ञान दिल्यासारखं होणार नाही आणि मग तेही उभे राहतील. ते अजून लोकांसाठी शक्य असेल तर प्राईड परेडला जा, अनुभव घ्यायला तरी जा. म्हणजे कळेल की खरं काय आहे आणि काय दाखवलं जातं. आणि हक्क हा विषय ना, माणसांना हक्काच्या बरोबरीने जबाबदारी हे जगातल्या सगळ्या माणसासाठी आहे, लैंगिकतेच्या पलीकडे जाऊन. पण जर का तुम्ही तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, मुलं ह्यांच्या आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लैंगिकतेला समजून घेऊ शकलात तर त्या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. आणि जेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा हक्काबरोबर मुलं जबाबदार होतात. तो बेजबाबदार होईल, तो असं काही नसतं. मुलांना कळतं की आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. बरोबर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पालकांना माझी विनंती आहे की घाबरून जाऊ नका, काही वेगळं नाही आहे. तर आपणच आता माझ्या पिढीतले लोक उभे राहिले तर आपल्या पुढच्या पिढीतले लोक उभे राहणारच आहेत. मला आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय, तर एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की
ज्या मुलांना मुलींना असं वाटतंय की त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळं आहे, त्यांनी एकतर काय केलं पाहिजे, म्हणजे कोणाची मदत घेतली पाहिजे, कोणाशी जाऊन बोललं पाहिजे, अशा काही हेल्पलाईन्स आहेत का, असे काही सपोर्ट ग्रुप्स आहेत का ज्यांना ते कनेक्ट करू शकतात, अशी काही माणसं आहेत का त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून त्यांना बरं वाटू शकेल, किंवा ज्यांना प्रश्न आहेत त्यांच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दलच की मला अजून कळत नाही आहे, हे मला जे वाटतंय ते आत्तापुरतं आहे की ते काही काळ वाटत आलंय, जे प्रश्न आहेत ते ॲड्रेस कुठे करायचे. मी पुण्यापुरतं बोलू हो. शकते. पुण्यामध्ये बिंदू माधव खिरे नावाचा जो गे ॲक्टिव्हिस्ट आहे, त्याचं BQRF बिंदू क्वीर फाउंडेशन आहे आणि त्यांचा नंबर देऊया आपण. येस. काउन्सिलिंगसाठी खूप उपयोग होईल. ह्या पलीकडे जाऊन सायकियाट्रिस्ट ना, मनोविकार तज्ज्ञ पुण्यामध्ये गे फ्रेंडली आहेत. भारती विद्यापीठमध्ये डॉक्टर शेट्टी मॅडम आहेत, ज्यांच्याकडे पूर्ण जेंडर डिस्फोरियाचं सुद्धा टेस्टिंग होऊ शकतं. ॲडोल्संट सायकियाट्रिस्ट डॉक्टर भूषण शुक्ला आहे, की कुठल्याही बाजूला कल नसलेले, म्हणजे गे बाजूला पण नाही आणि इकडे पण नाही, ॲज अ सायकियाट्रिस्ट म्हणून ह्या दोघांना मी अगदीच त्यांची परमिशन घेऊन तुम्ही त्यांचे नंबर द्या. परंतु अत्यंत फायदा झालेला आहे कम्युनिटीला. कुठला तरी डॉक्टर म्हणतोय की हे ठीक आहे. बरोबर. विशाल. आत्ता तरी मला असं वाटतं एस्पेशली महाराष्ट्रामध्ये बिग सिटीजमध्ये आणि 2 टायर 3 टायर सिटीजमध्ये प्रत्येक ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे. कोणती आता ना कोणती कोल्हापूरचे आहे. लोक असतील तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आमच्या संघटनेला कॉन्टॅक्ट करू शकतात, अभिमान. आणि तुम्ही थोडंसं रिसर्च केलं किंवा गुगल सर्च केलं ना, तर तुमच्या नियर बाय मोठ्या शहरात एक ना एक ऑर्गनायझेशन तुम्हाला मिळेल. त्यांना तुम्ही रीच आउट करू शकता आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अभिमानची हेल्पलाईन आहे का रे? माझा नंबर, पर्सनल नंबर तुम्ही देऊ हां, शकता. म्हणजे मला कारण ना त्या दिवसातला 3-4 भागातली कॉल सगळी येतात. लोक हां. विचारू शकतील ना. हां. बिंदू सरांकडे काही केसेस आमच्या एरियाचे आले की ते मलाच रेफर करतात आणि मी कॉल वगैरेवरती त्यांना हेल्प करत असतो. पर्सनली करू शकतो किंवा आमच्या ऑर्गनायझेशनमधले सगळे असतात, कनेक्ट करून देऊ शकतो. दे कॅन रीच आउट. येस. तर आय थिंक दॅट वॉज इट. थँक्यू सो मच, तुम्ही दोघंही आलात आणि एक खूप महत्त्वाचा विषय समजून घ्यायला आम्हाला मदत केलीत सगळ्यांनाच. मला वाटतं काय म्हणूयात, स्वातंत्र्य आणि स्वतंत्रपणे जगणं हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि एक विशिष्ट पद्धतीची सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा आयडेंटिटी या गोष्टीला बाधित ठरता कामा नये. म्हणजे प्रत्येकाला तितक्याच ओपनली आपल्या आपल्या पद्धतीनं गोष्टी करण्याचा, स्वीकारण्याचा, अनुभवण्याचा, एक्सपेरिमेंट करण्याचा हक्क आहे आणि इक्वल स्टेटमध्ये समाजात वावरण्याचा हक्क आहे. तर तो कुणीही काढून घेता कामा नये. आपण थोडं आणखीन म्हणजे ते सुद्धा प्रयत्न करतायत होमोसेक्शुअल जी मुलं मुली आहेत ते स्वतःच एका त्या द्वंद्वात अडकले आहेत त्या सोसायटल टॅबूजमुळे. ते स्वतःशीच त्यांची खूप मोठी झगडण सुरू आहे, स्वतःच ते फाईट करतायत त्या फिलिंग सोबत कोपअप करण्याचा आणि जगण्याचा. तर आपण आणखीन म्हणून त्यांच्यावरती हे जे एक्स्ट्राचं ओझं घालतोय ते आय थिंक मला वाटतं आपण कमी करू शकतो जेन्युनली. कारण आता या कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण इतक्यांदा बोललो की त्यांचं आयुष्य खडतर आहे, आपण का करतोय आणखीन खडतर ते, म्हणजे ते ओझं आपण जेन्युनली ॲज सोसायटी, ॲज ह्युमन्स, ॲज त्यांचे मित्र पालक म्हणून आपण कमी करू शकतो आणि आय थिंक आपण ते केलं पाहिजे. तर थँक्यू सो मच. तुम्ही खुसफुसचा हा एपिसोड पाहिलात, आवडला तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या आईवडिलांपर्यंत, तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचवा. ही माहिती म्हणजे खूप काय म्हणूयात, खूप बेसिक ज्ञान आहे, बेसिक माहिती आहे जी आपल्याला असणं गरजेचं आहे आत्ता या काळात. तर प्लीज पोचवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये खुसफुसच्या कोणते विषय तुम्हाला हाताळायला आवडतील तेही आम्हाला कळवा. आणि प्लीज हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील अमुक तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप लोक आहेत जे आणखीनही सबस्क्राईब करत नाही आहेत. आणि इतर कुठल्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही जर हे कॉन्व्हर्सेशन ऐकताय तर प्लीज फॉलो करा. थँक्यू सो मच.